मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मकृता ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तत्त्वनिलयम् सम्यक् दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्षमार्ग श्रीवर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यत्विद्याधरः। नमस्कार, जय जिनेंद्र। दशलक्षण पर्व हा जैन समाजाचा, जैनम जयतु शासनम आपण ज्याला म्हणतो त्या समाजाचा एक महत्वाचा सण उत्सव सुरुवात झालेला आहे। आजपर्यंतच्या कालावधीमध्ये 2600 वर्षाच्या या इतिहासामध्ये सगळ्यात प्राचीन कॅलेंडर जे आहे किंवा मराठीतला पहिला शिलालेख जिथं लिहिला गेला चामुंडराय करविले अशा भगवान बाहुबलींच्या चरणामध्ये सुद्धा त्याची साक्ष मिळते। असा एक प्राचीन धर्माचा प्राचीन असा हा कार्यक्रम, प्राचीन असा हा धार्मिक उत्सव आपण साजरा करतो। पूर्वीची वेळ अशी होती की त्यावेळेला मोक्ष मार्गावर जाता येतो, मोक्षाला जाता येतो। आजचा काळ आणि यानंतरच्या 25,000 वर्षानंतरचा काळ त्याच्यामध्ये सलग जी अग्निवर्षा होणार आहे, त्यानंतर अग्निवर्षानंतर गुहेमध्ये काही जीव लपून बसणार आहे आणि गणधर आणि सगळे येऊन त्यानंतर पुन्हा एक जीव उत्पत्ती होऊन मोक्ष मार्गाकडे पुन्हा तीर्थंकर आणि पुन्हा हा सगळा प्रवास चालू। पण आजच्या युगामध्ये, आजच्या घडीमध्ये जैन तत्वज्ञान, जैन जीवन जगण्याची पद्धती याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल याचा मी विचार करतो। जैन हे जगण्याची पद्धत आहे। समाजामध्ये कुठेही गेल्यानंतर जैन म्हटल्यानंतर त्याच्याकडे ज्या पद्धतीनं बघितलं जातं ती वागण्याची पद्धत आहे आणि या पद्धतीचा वापर करून आज आपल्यातलाच एक श्वेतांबर नावाचा समाज किंवा आपल्यातलेच दिगंबर मधले काही व्यापारी यांनी करोडो रुपयाचा व्यवसाय सुरू केलेला आहे। भारतामध्ये पहिला फाशीला जाणारा जी व्यक्ती होती ती सुद्धा जैन होती। भारतामध्ये ज्यांनी उद्योगांची बीज पेरली ती व्यक्ती जैन होती। आणि या सगळ्या कर्तृत्वामध्ये आज जो समाज 0.8% सुद्धा नाही आणि ज्या समाजाच्या हातामध्ये आज पूर्ण भारताची आर्थिक सुबत्ता हातामध्ये आहे, त्या समाजामध्ये काही गरीब लोक सुद्धा आहेत। आणि या लोकांनी जशी आर्थिक सुबत्ता मिळवली तशी मिळवायची असेल तर दशलक्षण धर्माचं महत्व आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये, नेहमीच्या नोकरीच्या ठिकाणी, नेहमीच्या बिझनेसमध्ये कसं आणता येईल हा महत्वाचा विषय आहे। आत्मानुभूती घेताना, मोक्षाच्या मार्गाकडे जाताना, भगवंतांच्या चरणी लीन होताना आज या भौतिक जगामध्ये या दशधर्माला कसं जोडता येईल हा माझा महत्वाचा मुद्दा आहे। कारण आज तुम्ही कितीही म्हणालात तर तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे, तुमच्या कुटुंबाला चांगल्या भौतिक गरजा देणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या कर्तृत्वामध्ये, तुम्ही तुमच्या या वानप्रस्थ श्रमामध्ये कमी पडलात असं होऊ शकतं। त्यामुळे या दशधर्माचा उपयोग करून तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या शेतीमध्ये कशा पद्धतीने प्रगती करता येते या मूळ मुद्द्याकडे मी प्रवीण किने उर्फ प्रवीण जैन आपलं लक्ष वेधतो आहे। तर महत्वाचा मुद्दा आहे जो आमचा श्वेतांबर समाजाचा बांधव आहे, तो जेव्हा व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये प्रथमतः जेव्हा ग्राहक येतो आणि कुठलाही ग्राहक आल्यानंतर त्याच्याकडे बघताना समानत्व भाव जो आहे तो त्याच्याकडे असतो आणि त्यावेळेला एखाद्या आपल्या दुकानातल्या कर्मचाऱ्याची जर काही चूक झाली तर ती चूक मान्य करून तो त्याची क्षमा मागतो। आणि इथूनच त्या धर्माच्या तत्वाची अंमलबजावणी जिथं करण्याची गरज आहे तिथं सुरुवात होते। ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीशी वैर होतं, ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला एखादा आपला कर्मचारी असतो, एखादा आपला कलिग असतो, तो आपल्याशी जेव्हा चुकीचं वागतो, वाईट वागतो, त्यावेळेला त्याला त्याची चूक दाखवून देणं जितकं गरजेचं आहे तितकं त्याच्याबद्दल ममत्व भावातून क्षमा वीरस्य भूषणम या आपल्या धर्माच्या पहिल्या तत्वाचा अंगीकार करून त्याला माफ करण्याची ताकद आपल्यामध्ये जर निर्माण झाली
जर घरातली एखादी सून, घरातली सासू, घरातला मुलगा, घरातला दीर, घरातला जावई जर चुकत असेल तर त्याला क्षमा करण्याची बुद्धी जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला आपल्या डोक्यातला जो त्या व्यक्तीबद्दलचा कचरा असतो, आपण जे ग्लासेस वेगवेगळ्या रंगाचे त्या व्यक्तीबद्दल लावलेले असतात ते या क्षमा धर्मामुळे संपूर्ण गळून पडतात. आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्षमा करता त्यावेळेला ती व्यक्ती तुमच्यासाठी नवीन होते. त्याने भूतकाळामध्ये केलेल्या चुका, त्याने भूतकाळामध्ये तुमच्या घडलेल्या ज्या घटना आहेत, तुमच्या दोघांच्या मध्ये निर्माण झालेला जो भूतकाळ आहे, बघा तुम्हाला एखादी नवीन व्यक्ती भेटते, नवीन व्यक्ती भेटल्यानंतर तुमचं कधीच त्याच्याशी वैरत्व नसतं, कधीच त्यांच्याशी व्यवहार नसतो. आणि त्यावेळेला तुम्ही त्याच्याशी बोलता त्या आपुलकीने बोलता, ममत्व भावनेने बोलता. ज्यावेळेला तुमच्यामध्ये भूतकाळ निर्माण होतो, काही कटू आठवणी निर्माण होतात आणि त्या आपण डोक्यामध्ये घेऊन फिरत असतो. आणि म्हणून आज बीपी, शुगर आणि डायबिटीस सारखे महत्वाचे रोग जे आहेत ते माणसाच्या शरीरामध्ये घुसायला लागलेले आहेत. आज भारताबाहेर सुद्धा या क्षमा धर्मावरती वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या मोठे मोठे सेमिनार्स घेतात. लँडमार्क नावाची एक कंपनी 3 दिवसासाठी 27,000 रुपये घेते आणि ह्या क्षमा धर्मावरतीच पूर्ण सेमिनार चालतो आणि लाखो लोक 27 देशामध्ये प्रशिक्षण घेत असतात. म्हणजे क्षमा धर्माचं महत्व कुठून कुठेपर्यंत पोहोचलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेतीमध्ये हे खूप गरजेचं आहे. क्षमा धारण करणं म्हणजे फक्त तोंडाने बोलणे नव्हे तर त्याला पूर्ण मनातून बाहेर काढून टाकणं. त्या व्यक्तीबद्दलचे जे आपण वेगवेगळे फिल्टर्स लावलेले आहेत, त्या व्यक्तीबद्दल वेगवेगळ्या धारणा आपण ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाकणं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारखाच एक आत्मा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारखाच एक जीव आहे आणि त्या जीवाला मी माफ करणार आहे, त्या जीवाबद्दल ममत्व बुद्धीनं मी वागणार आहे, हे मनाला सांगणं म्हणजे क्षमा. आणि ही क्षमा भावना आपल्या ग्राहकांशी आपल्याला अंगीकारावी लागेल आणि ती आपल्या काही बांधवांच्याकडे अंगीकारली जाते. म्हणून त्यांचा आज बिझनेस सचोटीने आणि प्रामाणिकपणे खूप मोठा झालेला आहे. क्षमा मार्दव आपण जे बोलतो, अप्रिय सत्य अवध असं म्हणतो, की आपल्याला माहित असतं की ही व्यक्ती चुकीची आहे किंवा काही वेळेला असं घडतं आणि त्यावेळेला त्याला आपण दुखावण्यासारखं न बोलता त्याच्याशी प्रेमळपणाने, नम्रतेने, असं म्हटलं जातं की विद्या विनयेन शोभते. आणि हे जे आर्जव आहे हे आपल्या बोलण्यामध्ये जे मार्दव आहे, बघा एखादी शांत व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्यावर कितीही चिडलेला आहात आणि तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न वातावरण आहे, तुमच्याकडे बघून हसते आहे, तुम्हाला कसं प्रसन्न वाटतं. आणि असे काही व्यापारी असतात, असे काही शेतकरी असतात, असे काही बॉस असतात की त्याच्यासमोर चिडून जावं असं आपल्याला वाटतं, शिव्या घालाव्याशा वाटतात आणि त्या व्यक्तीच्या समोर गेल्यानंतर आपल्या मनातले सगळे भाव निघून जातात. आणि हे ते मनामध्ये आर्जव येणं गरजेचं आहे. ते आर्जव तुम्ही जर पाळलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसाय, तुमचं कुटुंबातले कलह हे सगळे थांबतील. आणि हे आर्जव तुमच्या मनामध्ये धारण फक्त करून चालणार नाही तर ते तुमच्या आचरणामध्ये उतरवलं पाहिजे. मार्दव आपण मनामध्ये एक ठेवतो, प्रत्यक्षात एक वागतो. मुळामध्ये तुम्ही कितीही शेण खाली पडलेलं आहे, घाण खाली पडलेली आहे, त्याच्यावरती मस्तपैकी छानपैकी सजवलेलं आहे, त्याच्यावर डेकोरेशन केलेलं आहे, त्याच्यावर केक टाकलेला आहे, त्याच्यावर क्रीम टाकलेली आहे, मस्त नाव टाकलेलं आहे. पण आपल्या मनामध्ये जी घाण आहे ती खाली जे शेण आहे कळतं. तुम्ही भले म्हणता की माझी सासू अशी आहे तशी आहे, मग तिच्या तोंडावर म्हणता अरे वा माझी सासू किती चांगली आहे. पण ते जे मनातले भाव आहेत, एका आत्म्याचे भाव दुसऱ्या आत्म्यापर्यंत जसे पोहोचतात तर ते तुमच्या मनातले, तिच्या मनातले भाव आहेत ते आपोआप पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मनामध्ये जे आहे, मनोवचन कायामध्ये सरळता येणं खूप गरजेचं आहे. म्हणून मनामध्ये चांगले भाव सगळ्यांच्या बद्दल ठेवणं, सरळता ठेवणं, हे जे आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीशी वागताना त्याला सरळपणे वागलं पाहिजे. त्याच्याबद्दल एक भूमिका ठेवणं, त्याच्या मागून एक बोलणं, त्याच्या समोर एक बोलणं. आपल्या कार्य करण्याच्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे आपले कर्मचारी असतात, त्याच्याबद्दल मागून आपण काहीतरी बोलतो, अरे हा असाच करतो, तो तसाच करतो, तो बॉसची जवळचा आहे म्हणून त्याला इन्क्रिमेंट मिळते. ही जी आहे मनामध्ये एक आणि विचारामध्ये एक, ते जर आपण बदललं तर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा उद्धार, तुमचा प्रगती होण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज तुम्हाला पडणार नाही. फक्त तुम्हाला या जैन धर्माने सांगितलेल्या 10 धर्मांचा पालन करणं गरजेचं आहे. क्षमा, मार्दव, आर्दव, सत्य,
सत्य काय आहे? सत्य म्हणजे नेहमी आपण सत्य बोललं पाहिजे, हे तर सत्य आहेच. धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखादं हरिण एखाद्या बाजूने गेलेला आहे आणि तो शिकारी त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो शिकारी विचारतो ते हरिण कुठं गेलं, तुम्ही जर सांगितलं खरोखर त्या ठिकाणी गेलेलं सांगितलं तर त्याचा जीव जाणार आहे. तर अशा वेळेला जे बोललेलं असत्य आहे ते सुद्धा सत्यच आहे. आपल्या भारत देशाने सत्यमेव जयते नावाची भूमिका अवलंबलेली आहे आणि सत्यमेव जयते ही भूमिका अवलंबल्यानंतर सत्य आणि कोणत्या ठिकाणी सत्य बोललं पाहिजे, त्या सत्यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे का? सत्य बोलणं म्हणजे थाडफाड बोलणं आणि एखाद्याचा समोरचा पान उतारा करणं हे सत्य नाही आहे. सत्याची जाणीव करून देताना आपल्या मनामधलं आर्जव, आपल्या मनामधलं मार्दव हे त्या ठिकाणी दिसलं पाहिजे आणि त्या सत्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. सत्याचा साक्षात्कार याच्यामुळे कोणाचाही सत्यानाश होऊ शकतो आणि त्यामध्ये सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर कोणाचा तरी उद्धार सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे नेहमी जिथं जिथं आपल्याला शक्य आहे, आपण घरामध्ये असतो आणि घरामध्ये असल्यानंतर आपण आपल्या मुलग्याला सांगतो, अरे सांग रे मी घरी नाही म्हणून. त्या मुलाला आपणच खोटं बोलायला शिकवतो, आपणच त्याला सांगतो तू खोटं बोल. आणि ज्या वेळेला तो मुलगा तुमच्या मित्राबरोबर फिरायला जातो, एखाद्या मैत्रिणीबरोबर फिरायला जातो, तेव्हा आपण त्याला विचारतो तू खोटं का बोललास. तर ज्या घरातून आपली सुरुवात झालेली आहे की खोटं बोल म्हणून सांगायला, त्याच मुलाला आपण सांगतो की तू खोटं का बोलतोस. तर सत्य धर्माचं आचरण आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. एखादा माल जर फॉल्टी असेल, एखादा माल जर खरोखरच खराब असेल आणि तो आपण ग्राहकांना दिला असेल आपल्या फायद्यासाठी, तर आपल्याला सांगितलं पाहिजे, बाबा रे माझी चूक झाली, मी तुझी माफी मागतो, हा माल फॉल्टी आलेला होता, यामध्ये माझं नुकसान होणार आहे आणि मी तुला हे बदलून देतो. हे सत्य जेव्हा तुम्ही त्याला बोलाल, कदाचित त्यावेळेला तुमचं नुकसान होईल. पण तो जे काही 10 ग्राहक घेऊन येणार आहे, त्या 10 ग्राहकामुळे तुमचा बिझनेस हा 10 पटीने वाढणार आहे, तुमचा बिझनेस हा 100 पटीने वाढणार आहे. आणि त्यामुळे क्षमा, आर्दव, मार्दव आणि सत्य या गोष्टीचा तुमच्या नेहमीच्या जीवनामध्ये, नेहमीच्या संसारामध्ये तुम्हाला हा वापर करावाच लागेल. क्षमा, मार्दव, आर्दव, सत्य, शौच याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे लोभ भरपूर असतो, तर तो लोभ आपल्याला कमी करावा लागेल. आणि त्या लोभामुळे काय होतं की एखादी वस्तू आपण 10 रुपयाची 50 रुपयाला सांगतो, 50 रुपयाला विकतो, आणि ती विकताना आपल्याला हे कळतं की मी या समोरच्या माणसाला फसवतोय. आपल्याला हे कळत असतं की हे फसवल्यामुळे मला पाप लागणार आहे, हे फसवल्यामुळे त्याचं नुकसान होणार आहे, आणि तरी आपण ते करत असतो. तर तो लोभ जो आहे, तो लोभ आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. तो कमी केला तर नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये तुमची भरभराट होणार आहे. तुम्ही तो लोभ बाळगण्यापेक्षा माणसांना जवळ करण्याचा लोभ तुम्ही बाळगा. तुम्ही लोभ बाळगा की जास्तीत जास्त लोक माझ्याशी कनेक्ट झाले पाहिजेत, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे आणि माझी कीर्ती त्यांच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचली पाहिजे की अरे हा माणूस फायदा कमी कमवतो पण क्वालिटी चांगली. हा जेव्हा नोकरी करतो, तो नोकरी करताना त्याला 10,000 पगार मिळतो, पण तो काम करतो 20,000 रुपयाचं, तो काम करतो 50,000 रुपयाचं. तर त्याचं डेडिकेशन जे आहे, तर ते पगारापेक्षा त्याच्या वर्किंग स्टाईलची जी आहे ती खेती जास्त पोचते. क्षमा, आर्दव, मार्दव, सत्य, शौच, संयम, तप, त्याग, अकिंचन ही फक्त बोलण्याची भाषा नाही, तर ह्या शौच धर्मामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की मला कुठं थांबायचंय आणि मला कुठं जायचंय, किती कमवायचं यापेक्षा कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तो नक्की यशस्वी होतो. म्हणून म्हटलेलं आहे लोभ पाप का बाप बखान. लोभ हाच तर पापाचा बाप आहे. त्याने माझ्यावर अतिशय प्रेम केलं पाहिजे, याच्याकडून मी अपेक्षा करणं हा सुद्धा एक लोभाचाच प्रकार आहे. म्हणून तुम्ही सगळ्या प्रकारच्या लोभांचा जेव्हा नाश कराल, तुम्ही मनातनं काढून टाकाल, तेव्हा 100% गॅरंटी आहे की तुम्ही नक्की सक्सेस होणार आहात. क्षमा, आर्दव, मार्दव, सत्य, शौच आणि त्यानंतर आहे संयम. तर व्यवसायामध्ये काय होतं, एखादा ग्राहक असतो, तो येतो असा रागारागामध्ये येतो, एकदम तापलेला असतो, त्याच्या मनामध्ये इतके भयंकर आग पेटलेली असते. तो येतो आणि तुम्हाला जोर जोरात बोलायला लागतो, शिव्या घालायला लागतो. आणि ज्या वेळेला तुम्ही संयम सोडाल त्यावेळेला त्या ठिणगीची आग पेटते, मूळ मुद्दा भरकटला जातो आणि त्यावेळेला तुमचा व्यवसाय हा तिथे ठप्प. तर कोणत्या वेळेला संयम बाळगायचा आहे, कोणत्या वेळेला त्याला संयमानं उत्तर द्यायचं आहे, हे जर तुम्ही शिकलात
तर त्या संयमीपणाचा तुम्हाला फायदा हा तुमच्या व्यवसायामध्ये होणार आहे. तुम्ही राजकारणात असाल तर राजकारणातला माणूस असो, व्यवसायामधला असो, नोकरीमधला असो, जर तुमच्याकडे संयम असेल तर कोणताही प्रगती करण्यापासून तुम्हाला रोखू शकत नाही. म्हणून शांतीसागर महाराजांनी आपल्या अंतिम आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे, बाळांनो संयम धारण करा, संयम धारण करा, संयम धारण करा. तर ह्या सगळ्यांचा मुकुटमणी आहे संयम. बघा, आज आपली लहान मुलं आहेत, त्याने आपल्याला आपल्या लहानपणी वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून आपल्या मुलांना मागायच्या आधी आपण त्याला सगळं देतो. पिझ्झा खा, बर्गर खा, तुला हॉटेलला चांगलं चांगलं खायला जा, तुला मोबाईल घे, गिटार घे, सायकल घे, गाडी घे, जे हवंय ते घे. मागायच्या आधी आपण त्याला दिल्यामुळे त्याच्यामध्ये जो संयम आहे, त्याच्यामध्ये जो स्ट्रगल करण्याचा गुण आहे तो संपलेला आहे. जे मधमाशी किंवा फुलपाखरू असतं, मधमाशी असते, तर त्या कोशामध्ये जेव्हा असते तर कोशामधनं निघायला तिला खूप कष्ट करावे लागतात. ती सहजपणे जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याला पंख फडफडता येत नाहीत, उडता येत नाही. तर आपल्या मुलाला तो संयम आपल्याला शिकवला पाहिजे की एखादी वस्तू जर मला मिळवायची असेल तर त्यासाठी मला कष्ट केले पाहिजेत, मला काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि हा जो आज तुमच्या मुलाचा संयम संपत चाललेला आहे, तो संयम तुम्हाला त्या मुलांना शिकवावा लागेल. त्याला चांगले मार्क मिळाले नाही म्हणून तो आत्महत्या करतो. या दशधर्माला आपल्या जीवनाशी कसं कनेक्ट करता येईल, या दशधर्माला आपल्या व्यवसायाशी कसं कनेक्ट करता येईल, या दशधर्माला आपल्या नोकरीशी कसं कनेक्ट करता येईल, हा आधुनिक जीवनाचा राजमार्ग आहे. आज अध्यात्मापासून मन भटकत 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 दूर चाललेलं आहे. त्या अध्यात्माच्या जवळ जर जायचं असेल, जैन धर्मामध्ये अगदी कडक अनुशासन आहे. आणि या कडक अनुशासनाचा परिणाम असा झालाय की जो संपूर्ण भारतवर्ष जैन समाजाचा एक महामेरू होता, त्याची लोकसंख्या हळूहळू घटत 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 1% झालेला आहे. कारण जसं जसं आपण कलियुगाकडे चाललेलो आहोत तशा तशा ह्या गोष्टी पालन करणं माणसाला, समाजाला कठीण होत चाललेलं. म्हणून आधुनिक युगाशी आपल्या दशधर्माची सांगड घालणे गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर आपल्या घरामध्ये कुठली आत्महत्या व्हायला नको असेल, जर आपल्या घरामध्ये नवरा बायकोचं भांडण व्हायला नको असेल, तर संयम हा खूप महत्वाचा. संयमाचं महत्व हे आपल्या घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे. संयम हा आत्म्याशी जोडणारा संवाद आहे. आणि त्यानंतर तपधर्म. आपण जे मुनी महाराज तप करताना बघतो, धर्मामध्ये त्याचं एक वेगळं महत्व आहे. एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणतो की अरे 25 वर्षाची तपश्चर्या आहे, 25 वर्षाचं तप आहे. त्यामुळे कधी कधी सिंह जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तो मागं वळून बघतो की नेमकं काय झाले, मी किती पावलं चालून आलो. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये ज्या भावलहरी या विश्वाशी जोडल्या गेल्या आहेत, एक वैश्विक ताकद, जे भगवान आपण ज्याला म्हणतो, की ज्याला आपण एक आत्मिक ताकद म्हणतो, त्या आत्मिक शक्तीची ओळख करून घेण्यासाठी आपलंच आपल्याशी बोलणं होणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला वेगवेगळे मोह वेगवेगळ्या ठिकाणी ओढत असतात, वेगवेगळे अट्रॅक्शन्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ओढत असतात. तेव्हा डोळे मिटून शांतपणे आपण जेव्हा मनामध्ये चित्त स्थिर ठेवून आपल्या मनाचा विचार करतो, आपल्या आत्म्याचा विचार करतो, जेव्हा तपाचा विचार करतो, तेव्हा ते तप तुम्हाला ताकद देतं. तेव्हा ते तप तुम्हाला स्वतःची क्षमता किती आहे. बघा, तुम्ही डोळे मिटून शांत बसलात की तुम्हाला तुमच्या क्षमतांचं सुद्धा आकलन व्हायला सुरुवात होते. कुठे चुकतोय, माझा बिझनेस वर जातोय तो का जातोय, माझा बिझनेसमध्ये लॉस होतोय तर का होतोय, माझे निर्णय कुठे चुकतायत, माझ्या मनावरचा कंट्रोल कुठे जातो, मी डिप्रेशनमध्ये कधी येतो, आर्थिक अडचण असल्यानंतर मी कसा, माझा चेहऱ्यावरती तणाव दिसायला लागतो, जेव्हा माझ्याकडे पैसे असतील तेव्हा कसा मी आनंदी असतो. आणि दोन्ही स्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहतो तो दशधर्म पाळणारा. माझ्याकडे पैसे नसले तरी मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पैसे असले तरी मी आनंदी आहे. ही भूमिका जेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये येते, तेव्हा तुम्ही निर्णय घेण्यामध्ये सक्षम होता आणि मग तुमचा विकास व्हायला लागतो. एखादी गोंधळलेली, एखादी रागावलेली, एखादी चिडलेली व्यक्ती कोणत्या प्रकारचे निर्णय घेईल आणि त्याचे परिणाम काय असतील, शांत मनाने निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे परिणाम काय असतील, या परिणामांची शुद्धता जी आहे या तपामुळे तुम्हाला मिळते. म्हणून तपधर्म आपल्या संपूर्ण व्यावसायिक, सामाजिक जीवनामध्ये आणि आपल्या आत्मिक प्रगतीमध्ये पाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे. क्षमा, आर्दव, मार्दव, तप, त्याग
अकिंचन्य. तर मी जे काम करतोय बघा, कमळ चिखलामध्ये असतो, पण ते चिखलामध्ये कधीही अटॅच होत नाही, चिखलाच्या जवळ कधी जात नाही, ते चिखलापासून नेहमी वेगळं असतं. हा जो आत्मा आहे, हा जो विचार आहे, जे मन आहे, हे जे अंतःकरण आहे, ते या शरीरापासून पूर्ण वेगळं आहे. मी नाही आहे, तर मी एक आत्मानुभव आहे. हे शरीर इथेच राहणार आहे. जसे की आपण रोज सकाळी शर्ट बदलून टाकतो आणि शर्ट बदलल्यानंतर नवीन शर्ट घालतो, तशा पद्धतीनं हा आत्मा आणि हे शरीर हे दोघे भिन्न आहेत. हे माझ्यासोबत येणार नाहीये. माझे विचार, माझे आचार, माझा अभ्यास, हे सर्व संस्कार माझ्यासोबत माझ्या पुढे येणार आहेत आणि वेगवेगळ्या भावामधून मला आणून नेणार आहेत. हा जो विचार आहे, या पद्धतीनं तुम्ही जेव्हा व्यवसायामध्ये असतात, तर व्यवसायामध्ये तुमच्याशी स्पर्धा करणारे अनेक जण असतात. तुमच्याबरोबर बाजूला तुमच्याबरोबर किमतीची स्पर्धा करणारे असतात. तुमच्या दुकानामध्ये तुमच्या विरोधात जाणारे, तुम्ही ज्यांना शिकवलेले आहे ते जाऊन पुढे स्वतःचा बिझनेस चालू करणारे असतात. अशा वेळेला हा अकिंचन्य धर्म तुम्हाला सांगतो की तू आहेस. तुझं शरीर हे तुझं नाही आहे, तर तुझा नोकर तुझा कसा असेल? तर तू तुझ्याबरोबर स्पर्धा कर, तुझ्या अंतःकरणाबरोबर स्पर्धा कर आणि हा व्यवसायातला विचार हळूहळू तुम्हाला पुढे स्वतःच्या उन्नतीकडे घेऊन जाईल. आणि त्यावेळेला तुम्हाला समजून जायचं आहे की आपण कपड्याला सुद्धा मोह ठेवत नाही. म्हणून आमचे महाराज दिगंबर असतात. दिशा हेच त्यांचं वस्त्र आहे, अंबर हेच ज्यांनी परिधान केलेलं आहे, असे आमचे दिगंबर मुनी का असतात? कारण त्यांनी या शरीराला सुद्धा नाकारलेलं आहे. तटस्थ राहून स्वतःचं आत्मचिंतन करणं हा व्यक्ती व्यवसायामध्ये, समाजामध्ये, राजकारणामध्ये, नोकरीमध्ये सगळीकडे यशस्वी होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, आज तुम्ही जर टीव्हीवर सिरियल बघितल्या तर नवरा एका बाजूला असतो, त्याच्या बाजूला दोन मुली पळत असतात, पीडितचं कुठेतरी बाहेर आपल्याला असतं. अशा प्रकारच्या सगळ्या सिरियल आपल्या मनावर आदळतात. अतिशय अश्लील हावभाव करणारे विचार, गाणी, चित्रपट हे तुमच्या सोबत चित्रपट बघणाऱ्या 3 वर्षाच्या मुलापासून त्याच्या मनावर त्याचे संस्कार होत आहेत. आणि त्याची परिणती अशी होते की आज 2री 3रीची मुलं सुद्धा लव्ह लेटर लिहायला लागली. आपल्या नवऱ्यासोबत प्रामाणिक न राहता, आपल्या बायकोसोबत प्रामाणिक न राहता आपले विचार हळूहळू वेगळे, चित्त बदलायला लागलेलं आहे. याचं कारण तुम्ही नाही आहात, तुमचे संस्कार नाही आहेत, तर समाज माध्यमातून तुमच्या मनावरती जे प्रतिबिंबित होतं, त्याच्यामध्ये तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, तुमच्यामधलं अंतर्मन आहे, त्याच्यामध्ये ते सारखे प्रघात केले जात आहेत आणि म्हणून हळूहळू तुमचं चित्त जे आहे हे विचलित होत चाललेलं आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये खूप अनेक अशा वाईट घटना घडत आहेत. अशा वेळेला ब्रह्मचर्य धर्म काय आहे? जर ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या स्त्रीशी विवाह केलेला आहे, तर तिच्या व्यतिरिक्त सर्व समाजाशी, सर्व स्त्री वर्गाशी, सर्व पुरुष वर्गाशी तुम्हाला ममत्व भाव न ठेवता निरपेक्ष बुद्धीनं वागायचं. त्याच्याबद्दल वाईट विचार तुमच्या मनामध्ये आला नाही पाहिजे. त्याच्या आपण जे काही लगेच लोक रिमार्क सुद्धा करतात, बघ ती कशी दिसते, हॉट आहे, ते वॉटेवर जे काही असेल ते सुद्धा भाव तुमच्या मनामध्ये आले नाही पाहिजे. त्याला ब्रह्मचर्य असं म्हटलं जातं. हे तुमच्या व्यवसायामध्ये कसं आहे? तुम्ही बिझनेसमध्ये तुमच्याकडे एखादी कस्टमर येतो, तो कस्टमर जेव्हा दिसायला सुंदर असेल, एखादी महिला असेल आणि तुम्ही पुरुष असाल, तर तिच्या डोळ्यात डोळे बघून घालून बोलल्यानंतर तिच्या मानेखाली आपली नजर जाणार नाही. हे ज्यावेळेला त्या स्त्रीला कळतं, कारण स्त्रीला पहिला कळतं की या पुरुषाच्या मनामध्ये कोणते भाव आहे. आणि मग आज जे हनी ट्रॅप्स होतात, अशा एखाद्या प्रकरणामध्ये एखादी महिला त्या पुरुषाला अडकवते आणि बऱ्याच घटना घडत असतात. म्हणून ब्रह्मचर्य व्रत हे आजच्या घडीला आपल्या समाजामध्ये महत्वाचं. आज आपल्या मुलांना या दशधर्माची माहिती जर समजावली, सांगितली आणि ती जर आचरणात आणली, तर तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्हाला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला कुठलेही ग्रहतारे तुमचे शुभ असोत अशुभ असोत, तुमच्या जीवनामध्ये प्रगतीसाठी तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. माझी नम्र विनंती आहे, तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करायच्या असतील, तुम्हाला धन धान्य समृद्धी हे सगळं लाभायचं असेल, तुम्हाला करोडो रुपये कमवायचे असतील, तर तुम्हाला या दशधर्मांचं पालन करावं लागेल.
आणि हे करोडो रुपये काही लोक असं म्हणतात की मी समाधान आहे, करोड रुपये कमवून काय करायचे आहेत. पण हे दशधर्म पाळताना मी हेही सांगतो की तुम्ही करोड रुपये कमवण्याचं कर्तृत्व करा आणि एखाद्या जैन साधूप्रमाणे ते करोड रुपयाला लाथ मारून संन्यास घ्या, तर तुमच्या म्हणण्याला महत्व. आपण 10 रुपये कमवू शकत नाही, आपण 10,000 रुपये कमवू शकत नाही, त्या व्यक्तीनं म्हणणं की करोड रुपये कमवून काय करायचं, मी आहे त्यात समाधानी आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला असं चॅलेंज देतो या दशधर्मानिमित्तानं की तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही हजारो, करोडो, लाखो रुपये कमवा आणि त्या रुपयांना लाथ मारून तुम्ही संन्यास घ्या. दुनियेची प्रभावना करा, समाजाची प्रभावना करा, तर त्या बोलण्याला महत्व आहे. आणि म्हणून जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की आजच्या भौतिक युगामध्ये पैसा महत्वाचा नाही, तर तो महत्वाचा आहे, पण तो प्रामाणिकपणे कमवला पाहिजे. जसं की शौच धर्मामध्ये आपण म्हणतो की मनाशी शुचिता, मनाचा पवित्रपणा, तुमचं मन पवित्र असलं पाहिजे. शौच धर्म काय सांगतो आपल्याला, मनामध्ये पवित्र विचारांची लहरी उत्पन्न झाली पाहिजे. मग ह्या समाजातले जी पवित्र आत्मे आहेत ते तुमच्याशी जोडले जातील. तुमचे विचार पवित्र असतील तर तुम्हाला लोक सुद्धा पवित्र भेटायला लागतील. समानशीलेषु व्यसनेषु शक्यम असं म्हटलं जातं की समानशील असणाऱ्या लोकांची मैत्री व्हायला लागते. आणि ही युनिव्हर्सल पॉवर कनेक्ट द डॉटच्या नियमानुसार अशा लोकांना तुमच्या जवळ आणून ठेवते. तुमचे भाव हे चांगले झाले पाहिजे, तुमचे विचार चांगले झाले पाहिजेत. तर अशा लोकांना तुमच्यासोबत ही युनिव्हर्सल पॉवर, ही वैश्विक शक्ती जोडू पाहते. आणि म्हणून हात जोडून नम्र विनंती आहे, आज जर आपल्या घरामध्ये अशांती असेल, जर आपण फायदा कमवू शकत नसाल, जर नोकरीमध्ये आपल्यामध्ये क्लेश असतील, तर या दशधर्माचं पालन आपण केलं पाहिजे. आणि हे दशधर्माचं पालन करताना भगवान शांतीनाथ, भगवान आदिनाथ आणि भगवान महावीर आणि 24 तीर्थंकर आपल्याला ती शक्ती बहाल करो आणि आपल्या आत्म्याची उन्नती, आत्मानुभव घेणं हे गरजेचं आहे. नुसता लाखो रुपये तुमच्या पंचकल्याण पूजेला खर्च करून चालणार नाही. करोडो रुपयांचा दान करून सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही. आणि ह्या दशधर्माचं पालन केल्यानंतर मोक्षमार्गाच्या वाटेवरती तुम्हाला रस्ता सापडणार आहे. आणि या रस्त्यावर जाताना समाजाचं कल्याण, समाजाचं हित, आपण जिथे जन्मलो तो देशाचं हित हे करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या कर्मभूमीची, आपल्या मातृभूमीची, आपल्या धर्माची प्रभावना करण्याचं काम आपलं आहे. हे सगळं तुमच्या हातून घडो एवढी मी भगवंताच्या प्रार्थना करतो. आणि शेवटी शांती मंत्र म्हणून माझ्या या विचारांची समाप्ती करतो. ओम नमो अर्हते भगवते श्रीमते प्रक्षिणाशेष दोष कल्मषाय दिव्य तेजोमूर्ते नमः शांतीनाथाय शांतिकराय सर्व पाप प्रणाशनाय सर्व विघ्न विनाशनाय रोगोपसर्ग विनाशनाय सर्व श्यामळ राम विनाशनाय परकृत क्षुद्रोपद्रव विनाशनाय ओम राम ह्रीं रूम रा शिव सर्व देश चतुर्विध संघर्ष तथैव विश्वस्य तथैव मम परिवारस्य सर्व शांतिं संतुष्टिं सुपुष्टिं कुरु नमो नमः. दशलक्षण पर्वाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.